काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्र सरकारने या प्रकरणाची सविस्तर आणि पारदर्शक माहिती द्यावी अशी मागणीही केली आहे. पाटकर यांनी राम मंदिर ट्रस्टचे माजी विश्वस्त चंपत राय यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोटाळ्याबाबत आणि राम मंदिर ट्रस्टच्या स्थापनेबाबत देशातील कोट्यवधी भाविकांना उत्तर द्यावे असेही ते म्हणाले. ते प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर भाजपचा दरोडा या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष दीप्ती चौधरी, प्रशांत जगताप, सौरव आमराळे आणि अर्चना शहा उपस्थित होते. पाटकर यांनी सध्या अस्तित्वात असलेले राम मंदिर ट्रस्ट रद्द करून सर्वसमावेशक सदस्य असलेले नवीन ट्रस्ट स्थापन करण्याची सूचना केली. ट्रस्टने आतापर्यंत केलेल्या खर्चाचे ऑडिट झाले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली. भगवान राम हे कोणत्या एका पक्षाचे नसून ते संपूर्ण देशवासियांचे आहेत असे पाटकर म्हणाले. या मंदिरात गैरव्यवहार करणाऱ्यांची नावे समोर यायला हवीत. भाजपचे मंत्री किंवा मुख्यमंत्री यावर का बोलत नाहीत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. देशात भाजपने लोकशाही शिल्लक ठेवली नाही असा आरोप पाटकर यांनी केला. विविध राज्यातील सरकारे फाडून विरोधकांना स्वतःच्याच पक्षात घेण्याचे धोरण भाजप अवलंबत आहे. दुसऱ्या पक्षातील लोकप्रतिनिधींवर आरोप करून त्यांना पक्षात घेतल्यावर पवित्र केल्याचा देखावा भाजप करत असून कोट्यवधी रुपये खर्च करून लोकप्रतिनिधी विकत घेतले जात आहेत असेही ते म्हणाले. आम्ही जे तुमच्या समोर ठेवलंय की भगवान राम मंदिर मध्ये जी चोरी झाली आहे, जो स्कॅन्डल बाहेर आलेला आहे, त्याच्यावर ऑल इंडिया काँग्रेस कमिटी तर्फे आपण 5 डिमांड या सरकार समोर ठेवतोय. पहिला डिमांड आहे की प्रधानमंत्रीने या विषयावर क्लॅरिटी द्यावी, कारण त्यांचं ऑफिस आणि खुद्द प्रधानमंत्री जेव्हा हे ट्रस्ट कॉन्स्टिट्यूट होत होतं, जेव्हा की अपॉइंटमेंट्स होत होत्या आणि जेव्हा ते पूर्ण हा ओव्हरसी करत होते, तर मला वाटतं की प्रधानमंत्रीने आज याच्यावर देशाला जबाब द्यायला पाहिजे. दुसरं डिमांड आपला आहे की इमिजिएट अरेस्ट चंपत राय, अनिल मिश्रा आणि बाकीचे सगळे इन्फ्लुएन्शियल लीडर्स, इंडिव्हिज्युअल्स जे या स्कॅन्डलमध्ये जे इन्व्हॉल्व आहे यांच्यावर FIR व्हायला पाहिजे आणि यांना अरेस्ट व्हायला पाहिजे. तिसरं आपलं डिमांड आहे की याच्यावर इंडिपेंडेंट ज्युडिशियल इन्क्वायरी अंडर द सुप्रीम कोर्ट सुपरविजन व्हायला पाहिजे, कारण जे सगळं मॅटर इन्व्हेस्टिगेशनचे आहे ते एका ऑर्केस्ट्रेटेड पद्धतीने ते प्रोटेक्ट करायला बघतायत. सो आम्हाला वाटतं की ह्याला सुप्रीम कोर्टच्या सुपरविजन मध्ये इंडिपेंडेंट ज्युडिशियल इन्क्वायरी व्हायला पाहिजे. आपली चौथी डिमांड आहे की जो ट्रस्ट आहे, जो राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट जो आहे तो इमिजिएट डिझॉल्व्ह करायचा. त्याच्यात जे नवीन मेंबर्स जे काय कोणी लोक असतील, तर आम्हाला वाटतं की त्याच्यात व्हेरियस रिलिजियस लीडर्स अक्रॉस द कंट्री हे लोक त्याच्यात असावे. त्याच्यानंतर एमिनेंट सिटिझन्स असावे. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपर्ट्स त्याच्यात असावे आणि इंडिपेंडेंट मेंबर्स ज्याच्यापासनं ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी येईल अशा लोकांचा मिळून तो ट्रस्ट आपण डिमांड करतोय. आणि 5वा आपला डिमांड आहे की जे पैसे, जे लोकांची देणगी, जे लोकांची डोनेशन्स होते त्याच्यावर एक इंडिपेंडेंट फॉरेन्सिक ऑडिट करावं आणि जे काय लोकांचं पैसे देणगी होती, तिकडचे लँड ट्रान्झॅक्शन्स होत्या, जे काही इव्हेंट्स तिथे घडल्या, जे काय एक्सपेंडिचर रिलेटेड राम मंदिरच्या विषयावर जे काही फंड अलोकेशन असेल त्याच्यावर सगळं ऑडिट होऊन ते पब्लिक समोर ठेवायचं असं आपण मागणी करतो. की आज या देशात डेमोक्रेसी राहिलेली नाही. एक हेल्दी डेमोक्रेसी जर तर देश चालेल तर आपल्याला व्हायब्रंट ओपोजिशन पण लागतं. आणि गेली 12 वर्ष आम्ही बघतोय की विविध तुम्ही आधी कर्नाटका घ्या, गोवा घ्या, महाराष्ट्र घ्या आणि हल्ली झालेलं वेस्ट बंगालला घ्या, भारतीय जनता पार्टीच्या सरकारला विरोधक नकोय. जेव्हा ते विरोधी पक्षात असतात तेव्हा त्यांच्यावर टीका होतात. ते बोलतात की त्यांनी
इरिगेशन स्कॅम केला, लँड स्कॅम केलं, हे सगळं बाहेर येतं. आणि ज्या दिवशी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षात जेव्हा ते लोक प्रवेश करतात तेव्हा त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये घालून तो माणूस साफ होतो. सो ह्या देशात आमचे लीडर श्री राहुल गांधी जे सांगतात की मर्डर ऑफ डेमोक्रेसी जी चालली आहे ती ह्या पद्धतीने चालली आहे. आणि मग ते खासदार फोडायला, मग ते आमदार फोडायला त्यांना पैसे लागतात. मी गोव्यावरनं येतो, मी तुम्हाला गोव्याचं उदाहरण देतो. 2022च्या निवडणुकीच्या नंतर 8 आमदार या भारतीय जनता पार्टीने फोडले आणि प्रत्येक आमदाराला 50 करोड रुपये दिले. तो आता हे पैसे येणार कुठनं? मग असंच की मंदिरचे पैसे चोरा, गरीब गौर जनतेचे पैसे चोरा, देशाला लुटा, देशाचे जे PSU आहेत ते विका, देशाला विकून टाका आणि मग आमदार आणि खासदाराला विकत घ्या.